नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पाहूया टॉप 10 घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार दिल्लीला रवाना झाले। उद्या शरद पवारांच्या सुरक्षेबाबत दिल्लीमध्ये रिव्ह्यू मीटिंग पार पडणार आहे। गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांची भेट घेऊन सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत। अद्याप शरद पवारांनी केंद्राने दिलेली सुरक्षा घेतलेली नाही। दिल्लीला रवाना होण्यापूर्वी देखील शरद पवारांना महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा प्रदान करण्यात आली। केंद्राच्या सुरक्षेवरून शरद पवारांनी कदाचित केंद्राला अचूक माहिती घ्यायची असेल अशी संशय निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं। शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता उद्या होणारी बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। भाजप पक्ष विरोधी पक्षामध्ये असता तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून राजकारण केले नसते असे वक्तव्य विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे यांनी केलंय। पंकजा मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय पंढरपूरमध्ये काल विठ्ठल दर्शनासाठी आले होते। त्यावेळेला माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी बदलापूर प्रकरणाबाबत विरोधकांच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त केलाय। शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यभरामध्ये सरकारची प्रतिमा मलिन होत असून केवळ कारवाईच्या घोषणा नको तर कृती करा। शाळांमध्ये मुलींच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना करा अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना समज दिल्याची माहिती समोर आली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारची राज्यभर चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना बदलापूरमधील एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण राज्यात सरकारच्या प्रतिमेला धक्का पोचलाय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावले। खासदार शाहू महाराज यांनी बुधवारी रात्री उशिरा राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळा दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। घडलेली घटना ही दुःख देणारी असून आजवर अशी कुठली घटना घडलेली नव्हती। या पुतळ्याच्या बांधकाम प्रकरणी ज्यांनी हलगर्जीपणा केलाय त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। याबाबत कोणीही राजकारण करू नये असे आवाहन शाहू महाराज यांनी केले। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून अवघ्या महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली। या प्रकरणी सरकारवरती चौफेर टीकेची झोड उठली। या बाबतीमध्ये अजित पवारांनी जनतेची माफी मागून मोठी गोष्ट बोलली। त्यांनी दोषींवरती कठोर कारवाईचे देखील आश्वासन दिले। अजित पवार असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला, पण या प्रकरणी दोषींवरती कारवाई केली जाईल। राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी राज्यामधील 13 कोटी जनतेची माफी मागतो असं त्यांनी मत व्यक्त करत आपले हात जोडले। राज्यसभेमध्ये भाजपच्या नेतृत्वात एनडीए बहुमताचा आकडा पार पडलाय। 9 राज्यांमधील 12 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये सर्व राज्यसभा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। त्यात एनडीएने 11 आणि काँग्रेसने एका जागेवरती विजय मिळवलाय। भाजपचे 9, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा 1, राष्ट्रीय लोक मोर्चा 1 आणि काँग्रेस 1 सदस्य बिनविरोध राज्यसभेत पोहोचले। त्यामुळे आता राज्यसभेत महत्त्वाची विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीएकडे पर्याप्त मते आहेत। त्यांना दुसऱ्या पक्षावरती अवलंबून राहण्याची आता गरज लागणार नाही। संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने मोठा निर्णय घेतलाय। यूपीएससी कडून आयोजित केलेल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये काही उमेदवारांकडून फसवेगिरी केल्याच्या अनेक घटना घडल्या। त्यामुळे यूपीएससी मध्ये देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। त्यात आता परीक्षांमधील फसवेगिरीला चाप लावण्यासाठी यूपीएससीने मोठं पाऊल टाकलंय। संघ लोकसेवा आयोग लवकरच स्पर्धा परीक्षांचं आयोजन करत त्याला आधार प्रमाणीकरणाचा वापर देखील करणार आहे। रस्ते बांधकाम आणि विकासाच्या कामांच्या संदर्भामध्ये नागपूर शहरामधील विकास यंत्रणांचा आपसात समन्वय दिसत नाही। त्यामुळे नागरिकांना त्याच्या प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं। यावरून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी तात्काळ पावले न उचलल्यास संबंधित यंत्रणांवरती जबाबदार अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करू असा इशारा गडकरी यांनी दिला। गावामधील प्रमुख नागरिक मानले जाणाऱ्या सरपंचांसाठी आनंदाची बातमी आहे। सरकार सरपंचांचा मान वाढवणार असून त्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होणार आहे। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडून सरपंचांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या। या मागण्यांमध्ये सर्वात प्रमुख मागणी ही की सरपंचांच्या मानधनात वाढ व्हावी। सरकार पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच सदस्यांच्या मानधन वाढीवर निर्णय घेईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी आपल्यावरती आदिवासी असल्यामुळे अन्याय होत असून राज्य सरकारच्या नोकरीसाठी डावललं जात असून सरकार
दुजाभाव करत असल्याची भावना माध्यमांसमोर बोलून दाखवली। आदिवासी असल्यामुळे जातीची शिकार झाली असून मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलं आहे। शासकीय धोरणांप्रमाणे नोकरीसाठी अनेकदा अर्ज देखील केलेला आहे। माझ्या अर्जांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष झाल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं। वेळ झाले टॉप 10 मध्ये, आता इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।